तर नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर उद्या रक्षाबंधन असल्यामुळं दीदीला काहीतरी गिफ्ट आणायचंय, त्यामुळे आम्ही चाललेलो आहे. व तसेच आज आपल्यासोबत अंश पण असणार आहे व निशा पण असणार आहे. तर आम्ही आता ज्वेलर्स मध्ये जाणार आहे. अजून काही ठरवलेलं नाही काय घ्यायचंय काय नाही. आता आम्ही रेडी झालेलो आहे. तर बघू आता नेमकं काय गिफ्ट आवडतंय, काय गिफ्ट घ्यायचंय, हे सर्व आम्ही ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा व ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता अंशचं पण आपलं आवरले. तर निशा तुझं आवरलंय का? निशाचं पण आवरलंय. आता आम्ही निघाले. छोडीचं पण आवरलंय आता पूर्णपैकी. झोपला होता, झोपेतून उठलाय आता, त्याचं आवरलंय. अंशू तर निशाचं पण आवरलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता पप्पांना बाय कर, बाय कर, चला बाय बाय करा, बाय बाय कर बाबाला. चला मी फॉर्च्युनर घेऊन जाणार आहे. आपली भांडणं बघायला व्यस्त आहे खूप. चल चल ए बाळा, चल भांडणं नाही बघायची दुसऱ्याची अशी. हा हा चल. तर आता निघूयात मित्रांनो आपण. ही पण आलेलं आहे आपली व्हिडिओ शूट करण्यासाठी. बघू जाताना सोयलला पण घेऊ, तेवढंच एंटरटेनमेंट होईल. तर चला शुभम शेठ, चला अंशू, चला. काय करते पिलू? चला जाऊ. तर चला अंशू, आता पिंपरीला जायचं ना आपल्याला. अहो तू एकटंच धरतोय आणि असं नाचतंय. डान्स कर, डिक्की चिकी डिक्की चिकी डिक्की चिकी डिक्की चिकी डिक्की चिकी. तसं नाही अंशू, नाही डागा 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 डिग्गी डिग्गी डिग्गी. कसं आज डिक्की चिकी. काका काका म्हणतो. काका फुटाने खातो. दात नाही खायचं पिलू. अरे दादा, सोहेल काका आले. अंशू सोहेल काकाला हाय कर. कोण? कसं खुश झाले नटके हल. अरे बापले, अरे बापरे, लय खुश होते. अरे बाप, चला आता निघूया आता आपण, चला. तर आता आपण आलेलो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हो आलंय ते. अंशू काय बघतोस? होय काय घ्यायचं बाबू? ब्रेसलेट घ्यायचं ना. आत्याला काय घ्यायचं? 3 आत्या आहे त्याला. चांगलं आहे ना. अजून बघतो गिफ्ट सिलेक्शन केलेलं आहे. कसं वाटतं कमेंट करून सांगा. रोज गोल्ड मध्ये अंशू अजून 2 महिने राहिले, त्यांच्यासाठी पण छोटस गिफ्ट बघूया आपण दुसरं काहीतरी. चला घे तुला ते घे. काकाला पण घ्यायचं. काकाला घ्यायचं. आवडलं का? चांगलं आहे, घेतलं आपण. स्वराला बाईला घेतलं, बाईला घेतलं, आमच्या बाईला घेतलं. त्या एका मावशीच्या मुलीला घेतलं आणि दुसऱ्या मावशीच्या मुलीला घेतलं. सेम सेम घे ना मग दोघींना. नाही दोघी सेम सेम नाही. त्यांच्यात भांडणं व्हायची नाही. काय करते मामा पशी बट काढ तोंडात न. अंशू अबक अबक सांगायचं नव्हतं. दर 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 मी हाय दर दर बाबा दर पाहिजे तुला घ्यायचं.
घे घे. अरे खाली रक्षाबंधन नाही काय नाही पण असं काय बोलू गिफ्ट मला काय कळलं हा ना. मॅडम मी पण आता आपली शॉपिंग करून झालेली आहे. आता आपण चाललेलो आहे काय नसतं निशाला पण एक आपण काय घेतलं रे चेन घेतलेली आहे तर खूप झालेली निशा बड्डेचंच गिफ्ट समजायचं आता. सगळे आपली खरेदी झालेली शॉपिंग झालेली आता आम्ही घरी निघालेलो आहे. तुम्हाला माहिती आहे आज रक्षाबंधन आहे. अंश इकडे बघ अंशचा ड्रेस तुम्ही पाहू शकता अंशनी कसा ड्रेस घातलेला आहे आज. तर आता आम्ही सर्वजण मामाची तर रक्षाबंधन दरवर्षी सेलिब्रेट करत असतो तर सर्वजण आम्ही निघालोय आता मामाकडं. आवरलेलं आहे माझं ना अंश. अंश काय म्हणशील तू अंशू? तर चला मित्रांनो आता आपण तुम्हाला तर माहिती आहे आता गिफ्ट हे एक सरप्राईज असणार आहे तर ते गिफ्ट आपण कसं देणार आहे पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मी अंशला का घेतो कंटिन्यू तर अंश माझ्याशिवाय कोणाकडेच राहत नाही त्याला फक्त मीच लागतो त्यामुळे अंशला मीच घेतो कारण असंच घ्यायला लागतो त्याला मला मुलगा झाल्याशिवाय कळत नाही. आम्ही सर्व गाडीत बसलेलो आहे. निशा बघू शकता तुम्ही निशानी पण आवरले अंशने आवरले आता सर्वांचं झालं दिदी. तर आता आम्ही सर्वजण चाललोय मामाची इथं. आम्ही मामाच्या इथं आलेलो आहे. आता पोरांची एक्साइटमेंट बघा फक्त आता मी आलोय तर किती एक्साइटमेंट असती किती खुश होतात बघा. जीव लावायला लागतो पोरांना कळलं का तेव्हा एक्साइटमेंट असते एवढी. कशी फॅमिली आमची कशी खुश झाली सगळी गँग. इथं रक्षाबंधन चाललंय आज बहिणींची हवा आहे. 10 रुपयाची राखी मिळणार 500 100 200. आज किती रुपये इन्कम झालाय मग तुमचा? 50 रुपयाच्या राखेत 60,000 रुपये कसं आहे 7-8 रुपये. तुमचा किती रुपये इन्कम झाला? सुट्टीवर आहे. तुमचा इन्कम किती झालाय? इन्कम टॅक्सची रेट अंशू आईचं काही इन्कम बिनकम आहे का नाही? ही चकोलीचा तर लय इन्कम झाला असेल. किती रुपये इन्कम? 10 राखीन 100 रुपये. This is business. This is my sweat. मामींचं तर काय सांगायलाच नको. इन्कम टॅक्स डायरेक्ट घरी येणार आहे. तर कसे हे आमचे सगळे भाऊ बंद कझन्स माय कझन्स राडा होणार पोरं. चला आता राखी बांधायची मला. तर मित्रांनो आता आपण गिफ्ट गाडीत ठेवलेले ते आणायला चाललेलो आहे. अजून माहित नाही कोणाला काय आणले काय नाही आता कळलंच. त्यानंतर गिफ्ट दिल्यानंतर आपण रिॲक्शन बघू किती खुश होते बघू. चला आता काय फायनल द्यायलाच लागणार आहे गिफ्ट शेवटी. काय कानातलं ना? अयो सोना कितना सोना है सोने जैसा. वहिनीसाठी त्या वहिनीला पण आणले की नाही सांगू नका. वहिनी उघडले. अयो हे बघा आता बाई ते छोटे आहे ना मग त्यांना कानातले आणले. हे बाईसाठी स्वरासाठी आता कोणते बघू आपण ते डिसाईड करू कसं आहे. आणि आता हे
काल दाखवलं ना वाटतं आपण तरी आता नीट बघा तरी असतो काय दीदीसाठी आपलं परफ्यूम नाही नाही परफ्यूम कुठे काय ते गायतलं ते बघ नीट टाक खाली कसा आला नाही हो, पडलो होतं आताच कार्यक्रम काय करू नका कार्यक्रम नाही झाला लगेच बहिणीने काम काढला असतं हा ना मग तो कुठं गेला म्हणतो मग घरी आली गॅंग ते काका सर ड्रेसिंग कशी आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सगळ्यांमध्ये हँडसम बरं काढ नीट काढ पप्पा बाई काय आणलंय काय आणलंय बाई ते तुला काय वाटते श्रुती 10 रुपये इन्व्हेस्टमेंट ही माझी मोठ्या मावशीची मुलगी इकडे रे छोट्या मावशीची मुलगी मी आजारी होतो तरी पण ही घरीच बसली होती पण जाऊ तिला पण तरी गिफ्ट आणलं मी इकडे बघा कसली इन्व्हेस्टमेंट आहे बहीण होती ना हा आता मी पण तिला 10 रुपयाची कॅडबरी आणली काय पाहिजे तुझ्या दाताला क्लिप वगैरे पुढचे अंशू चला वावळा वावळा दादाला वावळा राखी चांगली असेल तर गिफ्ट देणार बरं राखी चांगली असेल. This is business. मला लय छान वाटतं सगळे आलेत ना त्यामुळे लय छान छान वाटतंय का या तू काही महिनाभर राहावा करा आणि खा आ? दिशाला पण लोणावळ्याला घेऊन जायचंय पोरांनो हा आमचा छोटू हा शिवराज हा सोहम हा मामाचा मुलगा हा पण मामाचा मुलगा हा मावशीचा मुलगा ही मावशी मोठी ही मिनिशा इकडे ही माझी मोठी मावशी 2 हा 1 नंबरची आणि माझी मम्मी सगळ्यात मोठी आहे चला आता मी जेवून घेतो कारण आता राखी बिकी नंतर बांधतो भूक लागली मला छान दिसते एकदम मस्त शुभम येतोय व्हिडिओ काढायची मग अरे भूक लागली आता मला लय. माझ्या आहे तू माझ्या पिलू आहे तू मनात आपल्या कोणी अरे देवसेना देवसेना का ये कोण आहे ये कोणी ये हाँ इधर से बॉडी बघ कसं कसं आपल्या माझ्या पर्स मध्ये ना गणपतीची राखी येते अंग अंशू मला कळलं होतं कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर लॉक काढणार आहे त्याने तुला लय बरी गिफ्ट आणलं म्हणजे माहिती कानातलं ते कानातलं मी आवरत नव्हतं इतनी खुशी थोडाच लाव आपल्या नावाला हाय या. हा? भाई ताट उलट झालंय
बायनी दिलं ताटपून नाही मी म्हणलं पोर बारीक आहेत सगळे सगळ्यांना घेतलं तर सेमच ब्लॉगर अंशू बायलाच कस झाली बघतच राह लय हजारात झाला नाही 5,000 एका झाला वर आम्हाला पण घे. एक एक तोळा चला तर मित्रांनो आपलं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं तुला गिफ्ट कसं वाटलं मला सांग खूप छान अंशूला घेते अंशू ये इकडं स्वरा स्वरा तुला गिफ्ट कसं वाटलं सगळ्यांचं घे review. कसं वाटलं बाई तुला गिफ्ट कसं वाटलं अरे इकडे तर बघ कसं वाटलं छान वाटलं का वहिनी तुम्हाला कसं वाटतंय तुमची चॉईस आहे याचं घे झालं एक. तर मित्रांनो धन्यवाद पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा असेच आमचे फॅमिलीचे ब्लॉग येत राहील कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेशन तर लव्ह यू ऑल बाय बाय